मोठे डीलर आहे दारूचे ते खासदार आहे आणि जे छोटे डीलर आहे ते आमदार आहे. जशी सत्ता आली वरच्यावर भेटूच देत नव्हते हे लोक. सकाळपासून विनायक राऊत अशी गँग बसून राहायची. मला तर छेडणं फार महाग पडेल. मी जे आजपर्यंत बोललो तो 1%. आदित्य ठाकरे त्याचा ग्रुप याच्यामुळेही उद्धवचं नुकसान होते हे उद्धवनी समजलं पाहिजे. आता पदमुक्त केलं तसंच पक्षमुक्त केलं तर गोष्ट वेगळी. नमस्कार. आपल्या सोबत आहेत किशोर तिवारी. किशोर तिवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत आणि त्यांना बुधवारी रात्री एक पत्र जारी करण्यात आलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या मध्यवर्ती कार्यालयातून आणि त्यात अशी घोषणा करण्यात आली की त्यांना पदमुक्त करण्यात येत आहे. आपल्या सोबत आहेत किशोर तिवारी, त्यांच्याशी बोलूया. किशोरजी, आपण एनडीटीव्ही मराठी सोबत बोलताय, आपलं स्वागत आहे. नमस्कार संजय, नमस्कार प्रवीणलाही नमस्कार. बोला ना. किशोरजी, मला हे सांगा, सर्वात महत्वाचा पहिला प्रश्न, आपल्याला अपेक्षा होती की असं पत्र निघेल ज्याच्यामध्ये तुम्हाला पदमुक्त केल्याचं जाहीर करण्यात येईल? आपल्याला कसं कळलं आणि आपली पहिली प्रतिक्रिया काय? खरं सांगायचं म्हणजे तुम्हीच मला फोन करून सांगितलं. तुम्हाला एक पत्र आलं आणि तुम्ही मला विचारलं. मला कल्पना नव्हती. संघटन बांधणीवर व निवडणुकीच्या पराजयावर मी मंथन केलं होतं. त्यामध्ये ज्या ज्या लोकांवर जबाबदाऱ्या होत्या, आता जबाबदाऱ्या कोणाकोणावर होत्या? संजय राऊत, विनायक राऊत, अरविंद सावंत, ते सुषमा अंधारे, अजून कोण आहेत त्या, अनिल परब, हे सगळे लोक होते त्याच्यात सक्रिय. तर यांच्या जबाबदाऱ्या इतकी मोठ्या प्रमाणात पराजय झाल्यानंतर अंबादास दानवे यांच्या सगळ्या जबाबदाऱ्या फिक्स करून यांना बाजूला करा अशी मी मागणी केली. आता चौकडीमधल्या सगळ्याच लोकांच्या विरुद्ध बोलणार तर उद्धवजी काय करतील? उद्धवजीला एकतर त्यांना बाहेर करावं लागेल किंवा मला करावं लागेल. तर पदमुक्त केलं त्यांनी. आता पद युक्त मला त्यांनीच केलं होतं प्रवक्ते पदावर आणि पदमुक्तही त्यांनी केलं. तर पक्ष त्यांचा, नियुक्त्या करण्याचे अधिकार त्यांचे, पक्ष प्रमुख ते, आणि माझे सल्ले त्यांना पटले नाही. म्हणजे सार्वजनिकपणे बोलणं त्यांना पटलं नाही. मात्र मी उद्धवजींना विचारतो की तुमच्याशी मी डायरेक्ट बोलण्याचा, संवाद करण्याचा प्रयत्न किती केला? तुम्ही जे लोक मातीत काम करतात, अशा कार्यकर्ते ज्यांना दौरे करतात, ज्यांना नाडी आहे, त्यांची नाळ जिथे जुडलेली आहे, अशी लोक, यांचे तुम्हाला ओपिनियन घ्यायचेच नाही. ते सकाळी 6 वाजल्यापासून मातोश्रीवर हजेरी लावतात किंवा सेना भवन काबीज करून ते बसले आहेत. त्याच लोकांचं ऐकत बसाल? आता त्यांच्या तुम्ही बैठका कितीही लावाल त्याच्यात काही अर्थ नाही. ज्यांच्या विरुद्ध घराणी आहे त्यांना तुम्ही घराणी ऐकण्यासाठी पाठवणार, ते काय ते त्यांना कोणी घराणी सांगतील? त्यांच्या विरुद्धच घराणी आहे. आता वाशिम मधले प्रामाणिक कार्यकर्ते सगळे पक्ष सोडून चालले गेले. यांनी शिवबंधन बांधू बांधू लोकांना तिकीट दिली, बुलढाणामध्ये दिली. नागपूरच्या रामटेक बद्दल आग्रह होता. तर काय, आशिष जयस्वाल मुळे रामटेकची सीट यायची. आशिष मागच्या वेळेस अपक्ष निवडून आला 40,000 मतांनी, आणि आता आग्रह धरला. तिथे ते बरबटे मोटर्सवाले होते, त्यांच्यासाठी खूप यांनी प्रयत्न केले, तिकीटही मिळाली, त्याला 5,000 मतं मिळाली. आता काय करणार? म्हणजे आता नागपूरला आले तर यांच्या मागे उभे होते प्रमोद मानमोडे, आणि प्रमोद मानमोडेचा सल्ला घेऊन त्यांनी म्हटलं म्हणे की स्वबळावर लढणार. आता मला सांगा,
हे स्वबळावर लढणार, संघटनात्मक बांधणी नाही, काही नाही. त्यांच्या त्या घोषणेनंतर संजय राऊतच्या प्रामाणिक कार्यकर्ते पक्ष सोडून चालले गेले. विदर्भात प्रत्येक ठिकाणी स्वबळावर लढण्याच्या घोषणेमुळे लोक सोडून चालले गेले. यांनी प्रामाणिक कार्यकर्त्यांना तिकीट दिली, कारण विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी असं वाटत होतं की महाविकास आघाडीचं सरकार येईल. तर सरकारमध्ये प्रामाणिक कार्यकर्ते राहिले नाही तर काय होते? शेवटी कसं होते की तुम्ही बाहेरून लोक आणले, आज त्यांना तुम्ही त्यांच्या समोर भाषण देणार, एक संघ रहा, एक संघ रहा. ते काय एक संघ राहतील? माझ्या यवतमाळ जिल्ह्यातून एक निवडून आले, वणीवरून आमदार. ते 5 निवडणुका लढले आहे 5 पक्षाकडून. आता ही निवडणूक ते जिंकले शिवसेनेच्या. ते काँग्रेसचे पदाधिकारी होते, राष्ट्रवादीचे पदाधिकारी होते. आमच्या इथे तर असं झालं की जे मोठे डीलर आहे दारूचे ते खासदार आहेत आणि जे छोटे डीलर आहे ते आमदार आहेत. जर असे लोकप्रतिनिधी आपण देत असू महाविकास आघाडीकडून किंवा शिवसेनेकडून, तर काय होणार? ते लोक 4 दिवस राहतील. किशोरजी, आपण उल्लेख केला, वारंवार आपण उल्लेख करताय तिकीट विक्रीबद्दल. विधानसभा निवडणुकीमध्ये जी तिकीट विक्री झाली असं आपण म्हटलंय, आपण याच्या आधी पण म्हटलेलं आहे. आणि आधी तिकीट देण्याचं प्रॉमिस करण्यात आलं, आश्वासन देण्यात आलं आणि त्यानंतर शिवबंधन हाती बांधण्यात आलं. कोणाकडे रोख आहे आपला? काय उदाहरण आहे? काय सांगताय? अहो, एक डॉक्टर सुहास दिवसे आहे, तो बहुजन भारिप बहुजन मध्ये होता. त्याला पकडून आणलं, त्याला तिकीट दिली, त्याला पहिले पार्टीमध्ये घेतलं, मग त्याला उभं केलं. तो पडला ना. राजश्री बुलढाण्यामधून उभे राहिली. काय आहे त्याला? तिला काँग्रेस आणलं नाही या लोकांनी. यांच्यापाशी कार्यकर्ते नाही का? आज वाशिम मध्ये तुम्हाला तुमचे कार्यकर्ते उभे करायचे होते. प्रामाणिक कार्यकर्त्यांना तुम्ही चान्स केव्हा द्याल? मला हे समजत नाही. तिकीट विक्यांना ही संघटन बांधणं आहे त्यांचं. हे संपर्क प्रमुख आहेत. हे असे संपर्क प्रमुख की बाहेरच्या लोकांना तिकीट जायचं. हे कोण लोक आहेत? हे उद्धवजींनी समजून घ्यायला पाहिजे की कोकण हातातून गेला. विदर्भातल्या 18 ते 20 जागा होत्या, कुठेच काही नाहीये. आता हे म्हणाल की दर्यापूरची जागा आम्ही आणली किंवा वणीची जागा आणली, तर काय त्याला अर्थ आहे? मला एक म्हणायचं आहे की संघटन बांधणी पाहिजे. पक्षापाशी आर्थिक कार्यक्रम पाहिजे, एक विकासाचा कार्यक्रम पाहिजे. भाजपच्या विरुद्ध लढण्यासाठी, संघर्षासाठी कार्यकर्त्याची फौज पाहिजे. लाडचाटू भ्रष्ट चमच्यांची आणि चहापेक्षा गरम झालेल्या केटल्यांची आवश्यकता नाही आहे ना. नाही आहे. मी पक्षात प्रवेश घेतला, माझे दिवाकर रावते इतके जवळचे मित्र, त्यांनाही घेऊन गेलो नाही. एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे यांच्यासोबत मी बोललो. पुढे जाऊन एकनाथ शिंदे यांना सोडून चालले गेले. जशी सत्ता आली, वरच्यावर भेटूच देत नव्हते हे लोक. सकाळपासून विनायक राऊत अशी गँग बसून राहायची. मी मंत्र्यांना पाहिलं उभं राहून वर्षाच्या उन्हात समोरच्या. मी आमच्या आमदारांना पाहिलं, आमच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना पाहिलं. सत्ता आल्यानंतर जो प्रकार झाला की त्याच्यानंतर लोक सोडून गेले आणि त्यांना तुम्ही विष्टा म्हणाल. विष्टा विष्टा गेली म्हणायचं, घाण गेली म्हणायचं, मग त्यांचे मुडदे येतील म्हणायचं. म्हणजे जे जाऊनही परत यायला तयार होते तेही पक्के झाले. काय म्हणजे याच्यावर चिंतन करायची वेळ आहे. जे लोक सकाळी सकाळी उठून आगाऊचं बोलतात, त्या लोकांवर नियंत्रण करण्याची वेळ आहे ना. घरात बसून प्रेस कॉन्फरन्स घेण्यात काही अर्थ नाही. जनतेचा फीडबॅक घ्या. तुम्हाला काम करायला स्कोप दिला ना भाजपनी.
एवढी मोठी स्पेस दिली आहे, बाळासाहेब ठाकरेचं नाव दिलं आहे, आणि ठाकरे ब्रँड एवढा एवढा आता स्क्रॅप झालेला नाही आहे जेवढा संजय राऊत, विनायक राऊत, अरविंद सावंत, प्रियंका चतुर्वेदी, हे असे जे आहेत फुटके फाटके, जे इकडून तिकडून आलेले आहेत, हे सगळे करत आहेत ना. यांना किशोरजी प्रभू. किशोरजी आपण आता सकाळच्या पत्र परिषदेचा उल्लेख केला. अर्थातच आपला रोख संजय राऊत यांच्याकडे आहे. पण मला असं एक आठवण करून द्यायची आहे, की ज्या वेळेस एक शब्द संजय राऊत यांनी उच्चारला होता, त्याच्यावरती खूप वादंग झालं होतं. तर त्याला सुद्धा आपण राष्ट्रीय वाहिन्यांवरती त्याचं समर्थन केलं होतं आणि इतक्या अगदी पद्धतीनं इतक्या प्रयत्नांनी तुम्ही समर्थन केलं होतं, की तुमचं नाव सुद्धा नॉटी अंकल किंवा नॉटी चाचा असं टोपण नाव तुमचं करण्यात आलं. आजही जर YouTube वरती नॉटी अंकल किंवा नॉटी चाचा असं सर्च केलं तर तुमचे व्हिडिओ दिसतात. म्हणजे अगदी या पराकोटीला जाऊन तुम्ही पक्षाचं समर्थन केलं आणि त्यावेळेला अं, तुम्ही जे काही केलं त्याचं आज हे फळ मिळालंय तुम्हाला. काय वाटतं? नाही नाही, फळ काहीच नसते राजकारणात. असं इमोशनल वगैरे व्हायचं नसते बाबा. मी 40 वर्ष, तुम्ही पाहिलं मला, तुम्ही NDTVशी तुमचं चाललं लग्न झालेलं आहे की काय मला माहित नाही. तुम्ही एकदम तारुण्यात होते, आणि आपण किती न्यूज कव्हर केल्या, छोट्या छोट्या बातम्या कव्हर केल्या. आणि मी तुम्हाला सांगतो की कधी सत्तेचा मोह नव्हता. मला जबरीनी देवेंद्रनी पद दिलं होतं. पदावर गेल्यानंतरही मी फार समाधान केलं. पदानंतरही तुम्ही इंटरव्ह्यू घेतला होता माझा. तुम्ही सरकारच्या धोरणावर खूप ताशेरे ओढले होते. पण मी प्रामाणिकपणे काम केलं. 5 पैशाचं काही कोणाचं घेणं नाही, देणं नाही, काही नाही, काही नाही. सगळ्या नोकरशाहीला बिलकुल वठणीवर आणून सामाजिक, सार्वजनिक आरोग्य, सार्वजनिक शिक्षण, सार्वजनिक पाण्याची व्यवस्था, हा लोक प्रशासन, आणि लोकांची कामं, शेतकऱ्यांचे मूळ प्रश्न याच्यात हात टाकून त्याच्यावर समग्र अभ्यास करून सोल्युशन देणं, या सगळ्या गोष्टीवर मी 8 वर्ष काम केलं. मात्र मला हाकलताना नाही तिथून, म्हणजे पदावरून हाकलताना विचारलं नाही. पण मला पहिले सांगण्यात आलं होतं की बा, तुम्ही जरा हे टीव्हीचं संध्याकाळचं बंद करत असाल तर आम्हाला तुमचं चालते म्हणून. पण मी म्हटलं यार, आता गद्दारी करता येत नाही. आता कसं आहे नाही, की 14 सप्टेंबर 2019 ला तुम्ही पत्रपरिषद घेतली होती आणि तुम्ही हे सांगितलं होतं, की इथे मेगा भरती खूप सुरू आहे आणि या मेगा भरतीमध्ये राहता येत नाही आणि त्यामुळे मी सोडून चाललोय. पण आता इथे मेगा गळती सुरू आहे आणि त्या मेगा गळतीमध्ये तुम्हाला पदमुक्त करण्यात आलंय. नाही नाही, कसं झालं होतं की मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, असं होतं. तर मी लोकसभेच्या निवडणुकीत उद्धवजी माझ्या वणीला आले होते, यवतमाळला आले होते. तर उद्धवजीला म्हटलं, यार या मुन्ना, या लोकांनी मलाही खूप मानसिक त्रास दिला, तुम्हालाही दिला, तर आपण याचा इलाज करू का? करू ना म्हणे. तर उद्धवजीची ठरलं होतं. तर आता उद्धवजीची मी अप्रामाणिक होऊ शकत नाही. मी सांगतो तुम्हाला, गळतीच्या वेळेस सोडून जाणारा माणूस हा तर एकदम भित्रा आहे तो. मी शेवटचा माणूस राहील सोडून जाणार. आता पदमुक्त केलं तसंच पक्ष मुक्त केलं तर गोष्ट वेगळी. पण मी कशाला सोडून जाईल? उद्धवजीच्या आजूबाजूला जे लोक आहे, आता मिलिंद नार्वेकर, त्याची संपत्ती पहा किती आहे. पक्षाचा पूर्ण काळीन सचिव आहे. त्याचा बंगला बघा किती मोठा आहे. असा कोणता व्यवसाय आहे त्याचा? आणि यांना कळत नाही का? त्यांना कळत नाही का हे लोक संपत्ती कशी गोळा करतात? आणि हा काय बाजार लावून ठेवलाय का? सत्तेत आल्यानंतर कंत्राट्या घ्यायची, याच्यासाठी तर काँग्रेसची भांडत होतो. याच्यासाठी तर भाजपची आपण फारकत घेतली. हो ना, मला माहित आहे
मला हे सगळं माहित आहे की समृद्धी महामार्गामध्ये अर्ध्या ती वाटणी झाली, मला माहित आहे. मी सगळं जवळून बघतोय. जे बनवणारे ठेकेदार आहे तेही माझे मित्र आहे, जेवढे ब्युरोक्रेसीमध्ये लोक आहेत तेही माझे मित्र आहे. काचेच्या घरात राहणाऱ्या लोकांनी एक तर दगड मारायची नाही. आणि मला तर छेडणं फार महाग पडेल. मी जे आजपर्यंत बोललो ते 1% आहे. हा, जेव्हा मला बोलायची वेळ आली तर मी जेव्हा 100% सुरू करेल, तर मग मी विराट कोहली किंवा शर्मापेक्षा काही कमजोर नाही आहे. आणि अभी तो मैं जवान हूं. हा, परंतु मला किशोरजी, माझ्या आपण राजकारणात भ्रष्टाचाराबद्दल आता एक मुद्दा उचलला, आपण संपत्तीचा उल्लेख केला. पण ज्या पद्धतीनं आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून पदमुक्त केलं असलं तरी पक्षमुक्त होईपर्यंत राहणार असं म्हणताय. पुढचा प्लॅन काय? कारण एकीकडे आपण असं म्हणतोय आणि दुसरीकडे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगरला सुरुवात केलेली आहे. ते उद्या नागपूरला येणार आहेत आणि पूर्व विदर्भामध्ये सुद्धा एक काँग्रेसचे माजी आमदार त्यांच्यासोबत जात आहेत. काय प्लॅन आहे आपला? एकनाथ शिंदे सोबत जाणारे लोक कोण? तर ते डायरेक्ट भाजपमध्ये जाऊ शकत नाही. यांच्या मार्फत सत्तेत पार्टिसिपेशन मिळेल असे लोक. माझ्यासारख्या व्यक्तीला सत्ता पाहिजेच कशाला? सत्ता कशाला पाहिजे? संघर्ष करून मी साधू शकतो ना. या महाराष्ट्रात महाराष्ट्र विखे जेवढी नोकरशाही आहे, सनदी अधिकारी आहेत, हा, त्यांना मी फक्त बोलतो की नियमाप्रमाणे काम करा. जर केलं नाही तर पाहून घेतो. आणि हे डीपीडीसीचा फंड खाणे, हा, आमच्या यवतमाळ जिल्ह्यासारख्या जिल्ह्यामध्ये खनिजचा फंड खाणे, वन खात्याचा फंड खाणे, हा, तर याची मला पीएचडी आहे ना. तुम्हाला फक्त बाडबंधारे आणि सिंचन विभागाचं माहित आहे. मी तर पॉवर इंजिनियर आहे. पॉवर स्टेशन मध्ये काय काय खातात हे मला माहित आहे. हा, कोळसा खाण्यासाठी आमचे विश्वास पाठक तिथं बसलेले आहे. कसं सुरू आहे सगळं मला माहित आहे ना. परंतु एकनाथ शिंदे यांच्याकडे जाणारा मी एवढा लाचार नाही आहे. एकनाथ शिंदे जर विरोधात असते तर मी त्यांच्यासोबत राहिलो असतो. एकनाथ शिंदे चांगला कार्यकर्ता आहे. एकनाथ शिंदे मुळेच बाळासाहेबांनंतर तिथे ग्रीप आली होती. सगळे कार्यकर्ते सामावून नेणारा माणूस होता. मी त्याच्या बोलण्यावरूनच गेलो होतो. मात्र त्यांनी मला खूप फोन केले, मी गेलो नाही त्याच्याकडे. कारण सत्तेत गेले ना, ते भाजप सोबत गेले, ईडी सीबीआयच्या भीतीमुळे गेले. हा, तिथे कोणी फक्त 13 लोक गेले होते. उरलेले तर सगळे लोक देवेंद्र फडणवीसनी पैसे देऊन पाठवले ना. आपण आक्रमक भाषेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत राहून आक्रमक भाषा घेत आहे. पण एक उदाहरण आपल्या समोर मांडावं असं वाटतंय. भास्कर जाधव यांनी मध्यंतरी यांची जी वक्तव्य आली, त्यांनी जे व्हॉट्सअप स्टेटस ठेवलं होतं की म्होरक्या जर जिद्दीचा असेल तर माणसं काय जनावरे सुद्धा त्यांच्यावरती विश्वास ठेवतात. आणि असं त्यांनी स्टेटस ठेवलं होतं. त्यानंतर खूप शंका कुशंका उत्पन्न झाले आणि त्यानंतर त्यांनी यू टर्न घेतला आणि त्यांनी असं म्हटलं की काही झालं तरी मी पक्षातच राहीन. असं वाटतंय की आपण सुद्धा तीच लाईन घेत आहे. भास्कर जाधव हा लोकनेता आहे. राजन साळवी लोकनेता होता. परंतु हे जे फोक नेते आहेत, मातोश्री किंवा शिवसेना बहन काबीज करून जे पगारी लोक आहेत, बरं, कोणी या काबीज केलंय? लोकांनी नाव घ्या लोकनेत्यांना ना पूर्ण आपण. गारच केलाय. कोणी काबीज केलंय? नाव काय, बस सकाळपासून तिथे गर्दी करणारे कोण आहे? गर्दी करणारे हेच आहेत, विनायक राऊत, अनिल परब, सकाळपासून बसून असतात. मिलिंद नार्वेकर, यांच्यामध्ये इंटरनल कॉम्पिटिशन खूप असते बरं. मिलिंद नार्वेकर, रवी मात्रे, याच्यात इंटरनल कॉम्पिटिशन आहे. मग तिकडे अनिल देसाई आहे, सुभाष देसाई आहेत, हर्षल प्रधान सुद्धा आहे.
तर त्याची प्रामाणिकता कोणाकडे आहे ही मला माहित नाही. हा, तर विचित्रच आहे. संजय राऊत तर सुपर बॉस आहे. संजय राऊत तर कोण अनिल, कोण हर्षल, कोण मिलिंद असं बोलतो तो. एकदम सत्तेचा अहंकार डोक्यात घुसलेले लोक. आणि वरून आदित्य ठाकरे, त्याचा ग्रुप, याच्यामुळेही उद्धवचं नुकसान होते हे उद्धवनी समजलं पाहिजे. एकतर तुम्ही हा विषय आदित्यनी तुम्ही हा विषय त्यांच्यापर्यंत नेण्याचा कधी प्रयत्न केला का? तुमची शेवटची भेट उद्धव ठाकरेंसोबत कधी झाली होती, काही आठवतं का? इतक्यात नाही, इतक्यात नाही. मला म्हणे आपण शांतपणे बसू म्हणे. आता वर भेटल्यावरच बसू. आता काय, शांतपणे बसू म्हणाले ते. पण काय आता, उद्धवजी या इनोसंट माणूस आहे. इनोसंट माणूस आहे. मी सांगतो तुम्हाला, उद्धवजी कुटुंबातही त्यांची सँडविच झालेलं आहे. आणि हे आता त्यांच्यापाशी कार्यकर्ता म्हणजे हेच लोक ना, 4-5-6 लोक जी नावं मी घेतली, त्यांना ते बाहेर काढून फेकू शकत नाही. नवीन प्रामाणिक फौज तयार करायला त्यांच्यापाशी माणसंच नाही ना. हे लोक स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणारे लोक दिसतात मला. आता माझ्यासारखा प्रवक्ता त्यांना मिळाल्यानंतर भाजपचं पूर्ण जे थोतांड आहे हिंदुत्वचं, आणि भाजपचा आर्थिक कार्यक्रम कसा 3-13 करणारा आहे, आणि मोदीजी कसे विफल झाले आहेत 10 वर्षात, आणि देशाची कंडिशन किती खराब झाली आहे, याचा समग्र अभ्यास करून बोलणारा माणूस त्यांच्यापाशी असताना हे सकाळचं प्रवचन करणारा कशाला पाठवता? आणि प्रवचनात काहीच निघत नाही ना. राष्ट्राच्या नावाने संदेश देणे आणि त्याच्यात काही तथ्य नसणे, आणि आगाऊच्या गोष्टी दररोज करणे, याच्यामुळे. आणि त्यांचं काय म्हणणं आहे माहित आहे? त्यांना टीआरपी खूप आहे. 12-13 चॅनलवाले त्यांच्या घरासमोर उभे राहतात म्हणे. त्यांचा सकाळचा बाईट म्हणजे देशाला संदेश असतो म्हणे. म्हणजे मूर्खातले मूर्ख जमा झाले आहेत. मूर्खातले किशोरजी मूर्ख. राजकीय पक्ष कि- असा चालतो. किशोरजी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होतील अशी अपेक्षा आहे. मुंबईमध्ये महानगरपालिकेमध्ये जी स्थिती आहे आता, आणि आज जी पक्षाची स्थिती आहे, काय वाटतं आपल्याला, काय होईल? आपला अंदाज काय? आणि तो जर थांबवायचा असेल तर उद्धव ठाकरेंना आपण काय सल्ला द्याल? रस्त्यावर ठाकरेंना उतरावं लागेल. चमच्यांना तिकीट वाटपामध्ये ठेवायचं नाही. ज्या लोकांनी, जसं यशवंत जाधव होता किंवा ती किशोरी होती, हे सगळे लोक भ्रष्ट आहेत. ज्या लोकांनी पोट भरले आहे त्यांना बाजूला करा. प्रामाणिक लोक निर्माण करा. नवीन पिढी आली आहे. 25 वर्षात काय नवीन पिढी आलीच नाही का? जे 10-15 वर्षाचे होते ते 35-40 वर्षाचे झाले आहेत. शिकले सवरलेले लोक आहेत. आणि तुमचं नाव आहे, तुम्ही मुंबईला नवीन चेहरा दिलेला आहे. मुंबईसाठी सकारात्मक काम करा ना. सकारात्मक काम करा. त्या गगराणी करत नाहीये किंवा चहल करत नाहीये, आणि हे होत नाहीये आणि ते होत नाहीये. तुम्हाला सामान्य लोकांचा विश्वास जिंकायचा आहे. तुम्हाला हिंदी चार्टर मतदानच करत नाही, गुजराती मतदान करत नाही, आणि तुम्ही काँग्रेस पासून दूर गेले तर मग तेही चालले जातील. कोण आपले बांगलादेशी आणि मुसलमान. तर मग काय राहतील? दलितही चालले जातील. मग काय राहतील? अहो, तुम्हाला प्रॅक्टिकली काहीच समजत नाही. सबळाचं म्हणाचं. इथलं जो काँग्रेस आहे त्या आपल्या आपल्या तिकिटी वाटा आणि सुरू करा. यांची वाट थोडी पाहणार आहे. भाजप यांना अडचणीत ठेवून निवडणुका घोषित करणार आहे. आणि महाविकास आघाडी अशिस्त तुटली. अशिस्त त्याची म्हणजे गळपेची झाली. शेवटपर्यंत भांडत राहिले. आणि नागपूरमध्ये शरद पवार लढतील. राजेंद्र पाटणीच्या मुलाला शरद पवार तिकीट देतील. आणि विदर्भात ते लढतील. चांगलं काँग्रेसला विदर्भात स्कोप होता. सगळा मौसम खराब केला. आता मला सांगा, मुंबईमध्ये तुम्ही राहायला पाहिजे होतं. विदर्भात, मराठवाड्यात पुष्कळ ठिकाणी काँग्रेसला चांगला स्कोप होता. आणि पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांना होता. तुम्ही ठाणे, मुंबई आणि कोकणावर
जोर करायला पाहिजे. आम्हाला 100 जागा लढवायच्या आहे, मुख्यमंत्री कोणाचा आणि हे कोणाचा. चुका खूप झाल्या. एकतर शिकले सवरले लोक कमी आहे, दुसरं सामंजस्य ठेवणारे लोक कमी आहेत. कमी बोलणारे आणि जास्त करून घेणारे शरद पवारांसारखे लोक नाही यांच्यापाशी. काय करणार आता? त्यांनी कसं नाना पटोलेला बदलून टाकलं आणि बंटी सपकाळला आणलं. म्हणजे त्यांना सुचतंय सगळे चेहरे बदलतील आता. बंटी सपकाळ यांना सांगितलंय की जुने चेहरे ठेवायचेच नाही, त्यांनी जे नियुक्त केले होते सगळे काढून फेका. आता काँग्रेसनी आपलं रिव्याम सुरू केलाय. इथं तर पदमुक्त करणं सुरू आहे आणि ज्याला जायचं असेल त्यांनी जावं. आम्हाला फरक पडत नाही. एक कार्यकर्ता पक्षदानाला संघटन सचिवाला किती त्रास होतो हे माहित नाही त्यांना. आता एवढा स्पेस आहे, चांगला विरोध करा ना, चांगला विरोध करा. गावागावात शाखा उघडा, मुद्द्यावर काम करा. वंचिताला न्याय द्या, शेतकऱ्यांना न्याय द्या, बेरोजगारांना न्याय द्या, महिलांना न्याय द्या, सामाजिक क्षेत्रात काम करा, आरोग्य क्षेत्रात काम करा, शिक्षण क्षेत्रात काम करा. करायचं पण काय हे म्हणतो? पण हे सगळं होताना दिसत नाहीये किशोरजी. आदित्य ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, त्यांना हे कळत नाहीये का? किंवा असंच जर चाललं राहिलं तर पुढे भविष्य काय दिसतो आपल्याला? उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा आणि महाविकास आघाडीचा देखील. नाही, काँग्रेसला भविष्य चांगलं आहे. लोक पर्याय निवडतील ना, लोक थोड्या दिवसात पर्याय निवडतील. कारण भाजप शी लोकांचं मन भरलं, मोदीच्या गप्पा संपल्या, मोदीच्या थोतांड गोष्टी संपल्या, देवेंद्रच्या चमत्कारिक गोष्टी आणि जादू संपला, तर लोक पर्याय निवडतील. तर पर्याय काँग्रेसच राहील. यांना पर्याय म्हणून राहायचं असेल तर काँग्रेसला सुपरसीड करण्यासाठी तेवढी फौज तयार करा ना. शेतकरी क्षेत्रात काम करणारा माणूस, सामाजिक क्षेत्रात काम करणारा माणूस, आणि हे जे आगाऊ मंडळी आहे, जे ज्याला आपण स्क्रॅप म्हणतो ना, स्क्रॅप भनगार, तर जे लोक भनगारात गेले आहे त्यांना घरी बसवायचं ना, घरी बसवायचं. आवश्यकता लागेल तेव्हा बोलवू असं सांगायचं. तो भनगारच घेऊन जायचा, भनगारच घेऊन जायचा. मग त्या भनगाराचा पिपा करायचा, तो पिपा लीक झाला तर त्याला डाग मारायचे. हे भनगार काढून फेका ना. किशोरजी, जे स्वतःच्या बळावरती निवडून येऊ शकत नाहीत, अशांची चलती आहे. हा जो एक हे जे एक विधान आहे, जे कित्येक नेत्यांनी जे उभाठा शिवसेना सोडून गेले त्यांनी हे विधान वापरलेलं आहे. आपण थेट उत्तर देण्याचं टाळताय. एक शेवटचा प्रश्न आपल्याला विचारतो, काय भविष्य दिसतंय आपल्याला उभाठाचं आणि महाविकास आघाडीचं? आणि आपला पुढचा प्लॅन काय? माझं, मी सामाजिक क्षेत्रात काम करणार, शेतकऱ्यांच्या आदिवासींच्या प्रश्नावर काम करणार. दुसरं तुम्ही म्हटलं ज्यांना बायको मत देत नाही, असे लोक राज्यसभेवर आहेत. ज्यांना घरचेही मत भेटत नाही असे लोक जमवून घेतात. तरी सगळ्याच पक्षात आहे बा. राज्यसभेची लाईन बघितली काँग्रेसची, तर मृत्यू येत नाही तोपर्यंत ते सदस्य राहतील अशी परिस्थिती आहे. तसंच आमच्या पक्षातही आहे. आता तर त्यांना चिंता कशी आहे माहिती आहे, की आमचे 20च आमदार आहे आणि टोटल 48 पाहिजे निवडून यायला. तर 45 आहेत आणि 3 बाहेरचे आणायचे. त्याच्यात काँग्रेसला एकदा द्यायचं, मग राष्ट्रवादीला एकदा द्यायचं आणि एक आम्ही घ्यायचं. तर आता ते रिटायर होणारे लोक आहेत, प्रियंका चतुर्वेदी किंवा ते सगळे लोक आमचे, या लोकांना तर तीच चिंता आहे. ते किती पक्षाचे दरवाजे ठोक 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 करत आहे हे यांना माहित नाही आहे का? काय सुरू आहे हे सत्तेचं राजकारण जे असते ना,
ते समाधानी नसते. तुम्हाला स्वतःसाठी समाधान जर पाहायचं असेल तर समाजात आहे. समाजात जाऊन काम करा. तुम्ही मी RSS मध्ये असताना म्हटलं की तुम्ही शेजाऱ्याचं भलं करू शकत नाही आणि राष्ट्र निर्माण करण्याच्या गोष्टी करतात, हे चुकीचं आहे. तरी किशोरजी, जाता जाता एक प्रश्न विचारतो की सुरुवात तुमची जनसंघापासून झाली. तुमचे वडील जे होते ते जनसंघात होते आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षासोबत आपण कितीतरी वर्ष होतात. विदर्भ जन आंदोलन समिती काढून आपण शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे मुद्दे तडीस आणण्याचा प्रयत्न केला. पुढचा मार्ग काय? पुढे कुठे जाणार? नाही नाही, मी संघाचा आहे, संघाचाच राहील आणि संघाचा राहतो. तिथं संघात येणं जाणं काहीच होत नाही. आणि तृतीय वर्ष शिक्षित असल्यामुळे मला संघाचा बद्दल पूर्ण माहिती आहे. आणि मला समाजात काम करायला आवडते, वंचितांमध्ये काम करायला आवडते, मैत्री देण्यात आवडते, करुणा द्वेष कमी व्हावा, मनाचे विकार कमी व्हावे, आणि सेवा करता यावी, निस्वार्थ सेवा करता यावी, कुठूनही कुठलेही विकार येऊ नये याच्यासाठी प्रयत्न करणे. राजकारणात तर एवढा स्कोप आहे माझ्यासारख्या माणसाला की म्हणजे पोस्टमार्टम करण्याची क्षमता आहे माझ्यामध्ये, चिरफाड करू शकतो मी. आणि मला आता 18 विषयात मी PhD आपला पोस्ट ग्रॅज्युएशन करून आहे. मला सगळं माहित आहे कसा विषय जात आहे आणि दुनिया कशी आणि भारत कसा कॉलोनायझेशन मध्ये जात आहे. आणि असे राजकीय नेते आणि असे राजकीय पक्ष आणि अशी निष्ठा बदलणारे, कपडे बदलण्यासारखे लोक, ही अवदसा आहे, अवदसा. म्हणजे काल मी जे बोललो त्याच्यानंतर मला पदमुक्त केलं, तर हे विनाशकाले विपरीत वृत्ती आहे, हे मी सांगतो तुम्हाला. एक तरी कान पिचक्या घेणारा माणूस पाहिजे ना घरात, नाही तर तोही नसेल तर कसं होईल. आणि तुम्ही निंदकाचे घर बाजूला ठेवायलाच तयार नाही. तुम्हाला तुमच्या चुका कार्यकर्ते आम्हाला येऊन सांगतात. कोणत्याही कार्यकर्त्याचा फोन मी उचलतो आणि मला काय काय बोलतात. आता मी सुरुवात करेल ना, अरविंद सावंत आला, हे झालं ते झालं, या सर्व लोकांचं चारित्र्य कसं आहे हे उद्धवजींना सांगणार. तुमची टीम जर चुकीची आहे, सैनिक जर तुमचे भ्रष्ट असतील, तर सेनापतीला मरावं लागतं. उद्धवजींनी सतेज व्हावं एवढंच मला बोलायचं. मला उद्धवजींची काय घेणं देणं. त्यांच्या दारावर जाऊन चुकूनही काही मागितलं नाही आणि मागणार नाही. काय खूप खूप धन्यवाद किशोरजी. खूप खूप धन्यवाद किशोरजी. तर किशोरजी खंत व्यक्त करतायत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काय केलं पाहिजे पक्षासाठी. असे खूप काही सल्ले त्यांच्याकडे आहेत. पण आता प्रश्न हाच आहे की त्यांच्या भावना ते पक्षप्रमुखांपर्यंत कसे पोहोचू शकतात, हेच पाहायचं आहे. पक्षमुक्त होईपर्यंत ते कुठपर्यंत हे मुद्दे उद्धव ठाकरेपर्यंत पोहोचू शकतात, हेच बघायचं आहे. किशोरजी, आपण NDTV मराठी सोबत बोललात. खूप खूप धन्यवाद.